आपल्याला आता रोपं लावायची येतं, तर त्याच्यामध्ये आपण तिकडं टिपरं टाकलेली येतं. ज्यावेळेस आपण हिची लागवड केली होती का, त्याच वेळेस आपण तिकडे टिपरं टाकली होती. बऱ्याच ठिकाणी अशा 2-2, 3-3 ठिकाणी आपण टिपरं दाबलेली होती. त्याची बी उगवलेली येतं. त्याची तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतो मी. पण तुम्ही आता जवळून बघा, आपले टिपरं हे जे आपले रोपं येतं उगलेली आता टिपरातली, ते आपल्याला कुठं कुठं लावायचे तुम्ही आता तुम्हाला एकदा दाखवून देतो मी. बघा आता ज्या आपली तुम्हाला मी राहू जे व्हिडिओमध्ये सांगतो का उगवण क्षमता आपली एका डोळ्याची चांगली झाली होती ती. इथं तुम्ही बघा हे सशाने खाल्लेलं रोप आहे. पहा हे कोंब पहा, आता एवढा मोठा कोंब आहे. आता हे अजून कधी गॅरंटीने याला येतं का नाही येतं. आता आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला जे आपण रोपं उगलेली आहेत आपल्याला ती रोपं इथं ह्या ठिकाणी आपल्याला लावायची येतं. ती रोपं तुम्हाला मी दाखवून देतो एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा ठिकाणी आपलं हे रोपं आपल्याला आज लावायची येतं. आणि इकडं समोर बघा इकडं बघा, आता हे रोप बघा तुम्ही. आता हे खाल्लेलंच आहे बरं का सशाने. आता हे झाकलंय चिखलाने आता हाताने, पण हे यायला की या ठिकाणी आपलं दाबायचं नाही. आणि त्या शेजारीच बघा इथं, हां त्या शेजारीच बघा इथं हे खाल्लेलं रोप आहे, दिसतं का सशाने हे खाल्लेलं आहे. तर हे बघा याला 2 फूट व्यारीड येतं शेजारून त्याच्या. तर ह्या ठिकाणी आपल्याला दाबायची काही गरज नाही टिपरू. आणि ह्या ठिकाणी शेजारी बघा तुम्हाला दिसत असं आता किती खाल्लेला आहे उसा आपला. या ठिकाणी पण बघा असं हे खाल्लेलं आहे रोप. आता याला बी गॅरंटी याच्यावर बी आपलं रोप येऊ शकते. त्याच्यामुळे इथं बी आपल्याला दाबायचं नाही. आणि इथं बघा शेजारी लगेच इथं आलेलं आहे खाल्लेलं असून पण. आता आपण असेच बघणार आहेत ज्या ठिकाणी आपल्याला शंका आहे त्याला पॉज करायचं. ज्या ठिकाणी आपल्याला शंका वाटत का त्या ठिकाणी आपला सशाने ऊस खाल्ल्याला उगणारच नाही का लय त्याने चिटकून खाल्लेला डोळ्याला, त्या ठिकाणी आपण हे बघा तुम्ही आता रोपं दिसेल तुम्हाला, हे रोपं आपण त्या ठिकाणी लावणार आहेत. आता हे बघा ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी, ज्यावेळेस आपण तिची लागवड केली त्याच्या 2-3 दिवसानंतरच आपण हिची लागवड केली होती. आता याला बी तुम्ही जर बघितलं ना, याच्या वरचा कोंब तिने खाल्लेला सशाने एवढा उसाचा आहे काल परवा दिवशी. हे पण तिने खाल्लेलंच आहे तिकडे जाऊन. आता हे आपण ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं का त्या ठिकाणी येणार नाही, खाडा आपल्या अंगावर नाही पडला पाहिजे, त्याच्यामुळे आपण आता ही रोपं तुम्ही खाली बघा. आणि तिकडं पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देईन आपण नर्सरी टाईप कसं आपण तयार केलं होतं. तर हे आपण रोपं आपण आता हे रोपच म्हणा लागेल याला आपल्याला की नाही. आपण हे टिपरं होते आपण हे जे रोपं केलेले आहेत, आणि हे रोपं आपण आता याच्यामध्ये सध्या आपलं पाणी चालू आहे. जिथं जिथं आपल्याला अडचण वाटेल त्या ठिकाणी आपण हे आता आपण दाबणार आहेत. आता ह्या ठिकाणी बघा इथं आपला ऊस उगलेला नाही. इथं याला बघा तुम्ही आता हे टिपराला खाली याला मुळ्या बी भरपूर होत्या. आणि याला डोळा दिसत नाही कुठं खाल्याला नाही आहे, पण खाड्यातलं आहे. त्या ठिकाणी आता आपण याचे रोप आपण दाखवलेलं आहे. एवढ्यात पाणी चालू आहे त्या ठिकाणी आपल्याला काही काम नाही करायचं. एवढं काय आपल्याला काय त्याचं काही खोल फिटिंग नाही आहे. फक्त आपल्याला असं हे हातानेच दाबून द्यायचं आपल्याला. आता बघू आता हे किती सक्सेस होतं. आम्ही काही लई कधी केलेलं नाही असं काही. बघू आता त्याच्या आपण काढताना बी जे आपलं हे रोप आहे आता हे आमच्याकडून काढताना तुम्ही बघा ध्यान देऊन. या ठिकाणी याच्यामुळे आमच्याकडून तुटलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. पण आता आपण बघतो जसं आपलं आडो पीक असते ऊसाचं, तसं मला वाटतं हे उगायला पाहिजे. जरी याला काही अडचण तर आपण व्हिडिओ तर तसं बनणारच आहे पुढं. पण आता हे बघा आपण ह्या ठिकाणी असे लावून दिलेले तर म्हणजे जेणेकरून आपल्या जी जागा आहे समजा ही खाड्याची त्या ठिकाणी आपल्या जागा आपल्या अंगावर नाही पडावं म्हणून आपण हे प्लॅन्टिंग आपण करणार आहेत आजच्याला. जेवढे होईन तेवढे वाता होईन आपले तेवढे आज करून घेऊ. जे काय राहिले आपण ते नंतर करणार आहेत. कारण की कोंब चांगले उगलेले येतं, पण आता जोपर्यंत आपल्या डोळ्यांनी खाडीच दिसत नाही येतं ह्या ठिकाणी खाडाचे खाल्ल्याला पण असू शकतो ते नाही उगला अशामुळं, नाही तर आपला उगालाच नाही पहिलाच. तर त्या ठिकाणी आपण नंतर पुढं चालून बी खाडे भरून घेऊ. आपल्याकडे तशी आपण सोय केलेली आहे.